स्वराज्याच्या प्रारंभकाळीच असलेल्या शिवाजी महाराजांच्या या सर्व शत्रूंचा सामर्थ्याचा विचार केला तर कंसाच्या वधानंतर 3 कोटींचे खडे सैन्य असलेल्या जरासंधाच्या नेतृत्वाखाली एकटवलेल्या राजसंघाच्या एकाकी दंड थोपटणाऱ्या वीर श्रीकृष्णांची तारुण्यात प्रवेश केलेल्या मूर्तीची आठवण झाल्याविना राहत. जर शिवाजी महाराजांना या शत्रूंचे त्यांचे सामर्थ्य व त्यांचे अधिपती नीतिमत्ता ओळखून जशास तसे या न्यायाने वागले नसते तर ते केव्हाच नामशेष होऊन हिंदू धर्म या नावाचा कोणताही धर्म या देशात आज दृष्टीस पडला नसता. शिवाजी महाराजांच्या समोर राम व कृष्ण हे दोन्ही ऐतिहासिक आदर्श तर होतेच, पण शिवाजी महाराजांनी परिस्थिती श्री रामचंद्रांची युद्धनीती व राजनीती स्वीकारावी अशी नसून श्रीकृष्णांची राजनीती व युद्धनीती स्वीकारावी अशी होती. शत्रूचा पराभव करून आवश्यक असेल त्या मार्गाने साधन शुद्धीच्या विचार अग्रस्थान न देता त्यामुळे मूळ ध्येयवादाला संकटात न टाकता ध्येयसिद्धीच्या दृष्टीने जे जे आवश्यक असेल त्याचा वापर करून अंतिम विजय मिळवायचाच हेच श्रीकृष्णांच्या व शिवाजी महाराजांच्या राजनीतीचे रहस्य दिसते.